त्यामुळे राजकारणात जे घडतं ते असं थेटपणे सांगता येत नाही. तर ज्यावेळेला ते प्रत्यक्षात येईल त्यावेळेला बघूयात. पण तटकरे साहेब, या परिस्थितीमध्ये कारण ज्या निकालांचे परिणाम बघायला मिळाले, ज्या स्वरूपाच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळताना पाहायला मिळाल्या, एक बलवान पक्ष म्हणून आणि नव्या नेतृत्वासह म्हणजे अजितदादांसारख्या नेतृत्वानं स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं. तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुमचं नेतृत्व सिद्ध केलं. येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःला वाढवण्यासाठीचा म्हणून, कारण तुम्ही दोन पक्षांबरोबर युतीत आहात आणि अशा परिस्थितीत तुम्हाला मर्यादा असतील स्वतःच्या वाढीच्या, तर त्यासाठी तुम्ही काय कराल? नाही, त्यासाठी आता आम्ही एक रोडमॅप तयार करतो आहोत. मी स्वतःच माझं लोकसभेचं उद्याचं अधिवेशन संपल्यावर पुढच्या 8-10 दिवसामध्ये एक पुढच्या पहिल्या 3 महिन्याचं, मग पुढच्या कालावधीचं असं वेगवेगळं पैचं प्रदीर्घ पैसे एक रोडमॅप तयार करणार आहे. तो मी आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई, पक्षाचं जे आमचं संसदीय मंडळ आहे याच्या पुढे ठेवीन आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेप वाईज आम्ही कसं पुढं जायचं, कारण आम्हाला आता संघटनाही मजबूत करावी लागेल. आपण म्हणतो ते खरं आहे की राज्याच्या सत्तेमध्ये आम्ही 3 पक्ष त्या ठिकाणी आहोत. प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा, मजबूत करण्याचा, तळागाळापर्यंत रुजू करण्याचा अधिकार नक्की त्या ठिकाणी आहे. पण ते काम आम्ही महायुतीच्या एकतेला जराही कुठे तडा जाणार नाही या पद्धतीने जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पण ते करत असतानाच बूथ निहाय संघटन मजबूत करणं, राज्याच्या 6ही प्रादेशिक विभागात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पक्षाला मजबूती देता येईल हा आमचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी राहील. आणि कारण आता पुढची 5 वर्षे ही निश्चिंत आहेत, कारण ती आहेत, ठाम आहेत. त्याच्यामुळे आता राजकीय अस्थिरता नाही. अशा राजकीय अस्थिरता नसलेल्या स्थितीमध्ये पक्ष वाढवणं हे एक आव्हान आहे. अगदी जेवढं काम आम्हाला 99 ते 2014 या कालखंडामध्ये करता आलं असतं, कारण त्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये होतो, पण कळत नकळत तेवढंच होऊ शकलं नाही. आता ती संधी आलेली आहे. मी स्वतः संघटनेला आलेले कार्यकर्ता आहे, कारण बरोबर ती 1984 साली तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून माझी कामाची सुरुवात झाली. तालुका काँग्रेसचा अध्यक्ष होतो, दीर्घकाळ युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. तर मी संघटना बांधणी तळागाळापर्यंत काय असते आणि राज्य सरकारच्याकडून कार्यकर्त्याच्या अपेक्षा काय असतात या भूमिकेतूनच मी स्वतः गेलेला असल्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये संघटना उभी करणं, मजबूत करणं, मग विशेष करून पेरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, महिलांचं संघटन असेल. आता आपण बघतो की 50% महिलांना आरक्षण आहे, 33% पुढच्या निवडणुकीमध्ये विधानसभा लोकसभेमध्ये त्या ठिकाणी येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, युवक आहेत, नवीन नेतृत्व घडायचं आहे. या सगळ्या प्रक्रियेला तर आम्हाला वेग द्यायचा आहे आणि म्हणूनच हा सगळा रोडमॅप तयार झाल्यावर जानेवारीमध्येच मी एक राज्यव्यापी अधिवेशन 2 दिवसाचं ठरवणार आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. कार्यकर्त्यांचं, प्रमुख सहकाऱ्यांचं मनोगतसुद्धा ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्या आधारित जो कार्यक्रम होईल त्याच्या कार्यक्रमाच्या आधारित पक्षाचं संघटन मजबूत करण्याचं काम नक्की झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तटकरे साहेब, ज्या स्वरूपामध्ये तुम्ही आखणी करताय त्यावरून निश्चित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस राज्याचा एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून, कारण या काळामध्ये प्रादेशिक पक्ष हे संकुचित होत आहेत की काय असं चित्र तयार होत आहे. त्यामुळे निश्चितपणे पक्ष म्हणून तुम्हाला काम करावं लागेल.